आज आपण करणार आहोत रवा आणि दहीपासून परफेक्ट असे सफेद ढोकळे. चला बघूया. मी सेम प्रमाणात 1 वाटी दही घेतलं आहे, 1 वाटी रवा घेतला आहे, सेम मेजरमेंट ठेवलं आहे. चवीसाठी मीठ घातलं आहे. तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण एक बॅटर रेडी करून घेऊया. एकत्र पाणी घालून ते पातळ होईल, तुम्हाला अंदाज नाही राहणार, म्हणून आपण थोडं पाणी घालून त्याचं एक घट्टसर बॅटर करून घेऊया. बघू शकता मी आधी थोडं घातलं मग थोडं घातलं, कारण याच्यात रवा असल्यामुळे रवा हा आपल्याला जरा भिजवून ठेवायला पाहिजे, म्हणून आपण हा बॅटर आता अर्धा तास आपण ह्याला रेस्ट देऊया. आणि इथे आपण चटणी पण तयार करून घेऊया ढोकळ्याबरोबरसाठी. त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, 4 मिरच्या घेतल्या आहेत, 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, चवीनुसार मीठ घातलं आहे, 1 चमचा साखर आणि 1 चमचा दही घेतलं आहे. त्याच्यात पाणी घालूया. मस्त मिक्सरमध्ये आपण एक चटणी तयार करून घेऊया. आता इथे बॅटर आपला अर्धा तास झालेला आहे. बघू शकता घट्टसर आहे, कारण की आपला जे रवा आहे ते चांगला फुलला आहे त्याच्यात. त्याच्यानंतर आपण थोडं पाणी घालूया याच्यात आणि चमच्याने मिक्स करून घेऊया. बघू शकता बॅटरला आपल्याला थोडंसं फर्म करायचं आहे, म्हणून आपण त्याला एक साईडनेच फिरवत राहूया. बघू शकता याच्याने आपलं जे ढोकळे आहेत ना ते व्यवस्थित फुलून येतील. हे बघा, बघू शकता. आता आपलं कन्सिस्टन्सी बघा. आता आपण याच्यामध्ये 1 पॅकेट इनो घालूया. झालं आहे आपलं. आता आपण 1 पॅकेट इनो घालून घेऊया. 1 पूर्ण पॅकेट मी इनो घातलं आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी घालूया, 1-2 चमचे असं, आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. हे बॅटर आपलं ऑलमोस्ट रेडी आहे, झालेलं आहे. आता आपण एका भांड्याला बघू शकता तुम्ही बॅटर आपलं रेडी आहे. इथे आपण एका भांड्याला तेल लावून घेतलं आहे चांगलं. पूर्ण भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया, म्हणजे आपले ढोकळे चिकटणार नाही. आता जो बॅटर केला आहे त्याच्यात ओतून घेऊया. मी एक साईडला पाणी ठेवलं आहे गरम करायला वाफेसाठी. हा डबा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवूया आपण. घट्ट असं डब्याला करून घेऊया. झालं आहे आपलं. ते पाणी पण गरम झालं आहे. तर डबा आपण त्या पाण्यात ठेवूया. वरून आपण मिरची पावडर घालूया, याच्याने चव खूप मस्त लागते. आणि ह्याला आपण 15 मिनटं वाफेवर ठेवूया. घट्ट झाकण ठेवा त्याच्यावर. इथे एक फोडणी तयार करून घेऊया. हिंग घातले, राई घातली, मिरची घातली, परतून घेऊया तेलात जराशी. त्याच्यानंतर आपण याच्यात टाकूया 5-6 कढीपत्त्याच्या पाकळ्या. हे बघा, आपली फोडणी पण तयार आहे. आता आपण एकदा ढोकळा चेक करून घेऊया, आपला ढोकळा झाला आहे की नाही. आपला ढोकळा पण परफेक्ट रेडी आहे. फोडणी याच्यावर घालून आपण कट करून, हे बघा आपला ढोकळा तयार आहे. बघू शकता, मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी परफेक्ट आहे. टिफिनमध्ये द्या किंवा घरी तुम्ही ब्रेकफास्टसाठी करा. करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.